जय शिवराय मित्रांनो. मराठा साम्राज्य यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे किल्ले पुरंदरवरती. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले पुरंदरवरती आपण आज आलो. छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी अनन्य अत्याचार व अनन्य पीडा सहन करून स्वराज्यासाठी बलिदान दिले, त्यांची जन्मभूमी किल्ले पुरंदर. पहिल्यांदा इथे येता मुखी तलाव लागतो. मुखी तलावानंतर मोरारबाजींची समाधी व पूर्णाकृती पुतळा लागतो व वरची बाजू म्हणजे किल्ले पुरंदरची तटबंदी झाल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मोरारबाजींच्या डाव्या बाजूला मी आता जे झूम करतोय तिथे वज्रगड नावाचा किल्ला आहे. किल्ल्यावरील श्री गणेशाचं मंदिर. पुरंदर किल्ल्यावर एंट्री करताच म्हणजे जुन्या काळात एंट्री करता संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळातील हे मेन एंट्रन्स आहे. आता एंट्रन्स बदललंय थोडंसं मिलिटरीच्या ह्याच्यामुळे. हे मेन एंट्रन्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेलं. निजामशाही आदिलशाही यासारख्या शाहींनी या किल्ल्यावरती राज्य केलं व शिवाजी महाराजांनी दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये हा किल्ला जिंकला. म्हणजे पुरंदर हा तोरण्याच्या नंतर जिंकलेला किल्ला आहे. पुरंदरच्या वेळी फतेह खान हा पुरंदरवर चालून आला होता. फतेह खान 3000 सैन्य घेऊन चालून आला होता. शिरवळच्या इथे एक युद्ध झालं, त्या युद्धानंतर इथे पुरंदरच्या इथे युद्ध झालं व ते देशपांडेंनी इथे धारातीर्थी पारावं लागलं. तो एक दुर्दैवी प्रसंग या किल्ल्याने अनुभवलाय. व या किल्ल्याची थोडीशी माहिती बघूया. हे मेन एंट्रन्स आहे. या मेन एंट्रन्सला जुन्या काळातील दगडींचं बांधकाम आहे आणि लाकडी ओंडक्यांचं काम. म्हणजे पहिल्या काळामध्ये लाकडी ओंडके होते. ह्यात टाकले की म्हणजे एंट्रन्स बंद व्हायचा. हे किल्ल्याचं सर्व भव्य दिव्य रूप. जर आता बांधणारे ब्रिटिशांनी बांधलेलं चर्च. हा किल्ला संभाजी महाराजांनंतर ब्रिटिश मुघल यांच्या आधिपत्याखाली होता व त्यांनी ब्रिटिशांनी इंग्रजांनी हे सर्व स्ट्रक्चर म्हणजेच चर्च या किल्ल्यावरती बांधलेले. त्याचा आपण व्ह्यू पाहूया. व्ह्यू दाखव. हे संभाजी महाराजांनंतर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं तेव्हा बांधलेलं चर्च आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ब्रिटिश कालखंडातील असलेला हा चर्च ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधलेला व अजूनही मजबूत स्थितीत असलेला चर्च आहे. याचे काम देखील रेखीव व डिझाईनमध्ये आहे व आपण नंतर पाहणार. हे आहे पुरंदरेश्वराचं मंदिर. पुरंदरवरील हे पुरंदरेश्वराचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेलं मंदिर. याचा आपण व्ह्यू पाहूया. व्ह्यू दाखव सगळा आसपासचा. या आज जाणार. ही आहे नंदी महाराजांची मूर्ती. नंदी महाराजांच्या मूर्तीचं आपण प्रारूप बघितल्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. मंदिरामध्ये प्रवेश करताच समोर आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती लागते. जय शिवराय मित्रांनो. आपण आता पाहणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीतील श्री शंभू महादेवाचं मंदिर म्हणजे पुरंदरेश्वराचं मंदिर. या आतला व्ह्यू दाखव सगळा. गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या आधी सुंदर अशी गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर प्रभू श्री महादेवाची सुबक अशी शिवपिंड पाहायला मिळते. मी शिवपिंडीवरती जलाभिषेक केला. जलाभिषेकानंतर माझे मस्तक शिवपिंडीच्या चरणी लीन केले. हे आहे श्री पुरंदरेश्वराचं मंदिर. पुरंदरवरील एक ऐतिहासिक ठेवा जो छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्यानंतरही आज अबाधित आहे. पुरंदरेश्वराचं दर्शन घेऊन आपण जाऊया थेट संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे. आत्ता आपण आलो आहोत संभाजी महाराज उद्यानाकडे. संभाजी महाराजांचं उद्यान म्हणजे ज्या धर्मवीर छत्रपतीचं उद्यान ज्यांनी या पुण्यभूमीवरती जन्म घेतला व याच पुण्यावरती देह ठेवला, त्याही कित्येक नरक यातना सहन करून
छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्वराज्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान होतं आणि ते कधीही विसरता येणार नाही. स्मारक बघितल्यानंतर त्याच्याच मागे आहे पद्मावती तलाव. पद्मावती तलावावर लाखो क्युसेक पाणी आत्ताही साठवण्याची क्षमता आहे व गडावरील सैन्याचे ताण भागवण्याचं काम पद्मावती तलाव करतो. पद्मावती तलावाचं दर्शन घेतल्यानंतर आपण घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मूर्ती इथे आहे व नंतर थेट छत्रपती संभाजी महाराजांचे सभागृह लागते. संभाजी महाराजांच्या सभागृहाकडे जाताना चढाईचा मार्ग आहे, थोडासा नॉर्मल चढाईचा मार्ग आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती, हातात तलवार धरलेली व भगवा गमछा गुंडाळलेली अशी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पाहताच मला पाया पडावेसे वाटले. त्यानंतर मी संभाजी महाराज नूतनीकरण केलेल्या वंदनस्थळाकडे गेलो. संभाजी महाराज वंदनस्थळाकडे जाताच भव्य प्रवेशद्वारावरती 2 मावळ्यांची प्रतिकृती होती व त्यांचे दर्शन घेऊन नंतर पुढे तैलचित्र होते. स्वराज्यातील प्रत्येक घटनेवर असलेले हे तैलचित्र म्हणजे स्वराज्यात किती गडकोट होते, प्रत्येक गडकोटाची माहिती व प्रत्येक किल्ल्याची माहिती व प्रत्येक सेनापतीची सरदाराची माहिती. आतमध्ये प्रवेश करता छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती होती. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकी फोटो होता व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक फोटो म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या क्षणांपर्यंतचे फोटो की संभाजी महाराजांना किती आयुष्यात संघर्ष करावा लागला. आयुष्याच्या शेवटापर्यंत ज्या व्यक्तीला संघर्ष करावा लागला त्यांचं नाव संभाजी आहे. संभाजी महाराजांना आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत संघर्ष करावा लागला. हा संघर्ष खूप मोठा होता. म्हणून आज संभाजी महाराजांचं नाव इतिहासाच्या सुवर्णपानात कोरलेलं आहे. अशी संभाजी महाराजांची मूर्ती व खाली आल्यानंतर अजून एक शिवमंदिर लागतं. ते देखील प्राचीन काळातील शिवमंदिर आहे व त्यानंतर दत्तात्रयांचे मंदिर लागते. आतमध्ये क्लोज कर. श्री दत्तात्रयांची सुंदर अशी मूर्ती त्या मंदिरामध्ये आहे. जय शिवराय मित्रांनो, आपण आता पाहतोय मोरारबाजी देशपांडे यांची समाधी. मोरारबाजी देशपांडे यांची समाधी आपण पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे पराक्रमी योद्धा ज्यांनी स्वतःचं शिर कापलं गेलं तरीही हातातली तलवार सोडली नाही. शिर नंतरही लढत राहिले ते मोरारबाजी. त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मोरारबाजी म्हणजेच पुरंदरचा किल्ला शेवटपर्यंत लढवत राहिले. मस्तक बाजूला पडलं तरी त्यांचे हात लढत होते. ते हे मोरारबाजींची समाधी. किल्ले पुरंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले पुरंदर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माने धन्य झालेला किल्ले पुरंदर. अशाच गडकिल्ल्यांची सफर करण्यासाठी व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.